नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट सराव पेपर. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधार व्याघ्र प्रकल्प आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो, भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य जे आहे मित्रांनो ते आहे मध्य प्रदेश आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? तर रेड डेटा बुक जे आहे ते मित्रांनो ते संकटग्रस्त प्रजातीसाठी जे आहे संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो, महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते जिम कॉर्बेट आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो झाला 1972 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे मित्रांनो ते शेकूर आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य जे आहे मित्रांनो ते आहे भामरागड अभयारण्य. ऑप्शनमध्ये सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, भारतीय वन संरक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतीय वन संरक्षणचे मुख्यालय जे आहे मित्रांनो ते आहे देहरादूनमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, भारतातील वन वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते? तर वन वर्गीकरण जे केले जाते ते केले जाते मालकी व प्रशासन या आधारावर केले जाते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे मुंबई येथे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे तो, प्रोजेक्ट टायगर सुरू झाले कधी सुरू झाले? तर प्रोजेक्ट टायगर जे सुरू झाले मित्रांनो ते 1973 मध्ये सुरू झाले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष जो आहे मित्रांनो ते वडाचं झाड आहे. तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, शेकरू कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर शेकरू जो आहे मित्रांनो तो आहे खार या प्रकारचा प्राणी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल असलेला विभाग कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल असलेला विभाग जो आहे मित्रांनो ते नागपूर विभाग आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, वनांचे फुफ्फुसे असे कोणाला म्हणतात? तर वनांचे फुफ्फुसे म्हणतात मित्रांनो वर्षावनाला म्हणतात. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, ग्रीन गोल्ड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ग्रीन गोल्ड म्हणून ओळखले जाते मित्रांनो बांबूला ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो वाघ आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाराष्ट्रातील कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे मित्रांनो ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, वनांचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? तर वनांचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी तंत्र वापरले जाते मित्रांनो ते वापरले जाते GIS रिमोट सेन्सिंग वापरले जाते. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात येतं? भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, वन संवर्धन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन संवर्धन अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 1980 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते केरळ या राज्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते शेकडोसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, भारतातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह क्षेत्र कोणते? तर भारतातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह क्षेत्र जे आहे ते सुंदरबन येथे आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, IUCN चे मुख्यालय कुठे आहे? तर IUCN चे मुख्यालय जे आहे मित्रांनो ग्लॅन स्वित्झर्लंडमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो? तो वन्यजीव सप्ताह जो साजरा केला जातो मित्रांनो, तो 1 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान साजरा केला जातो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य कोणत्यासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य जे मित्रांनो ते आहे गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. एज आपलं राईट आन्सर होईल. राधानगरी अभयारण्य कुठे आहे मित्रांनो? कोल्हापूर इथे आहे. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो मित्रांनो, भारतातील जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे का? हे विधान बरोबर आहे की चूक आहे? ते विधान बरोबर आहे मित्रांनो. भारतातील जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे. त्यानंतर 32वा क्वेश्चन, तो प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू झाले? तर प्रोजेक्ट एलिफंट जे सुरू झाले मित्रांनो, ते सुरू झाले 1992 मध्ये सुरू झाले. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रात सर्वात जास्त बांबू उत्पादन कोणत्या भागात आहे? तर महाराष्ट्रात सर्वात जास्त बांबू उत्पादन जे आहे मित्रांनो ते विदर्भामध्ये आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, भारतातील राष्ट्रीय वन धोरण प्रथम कधी जाहीर झाले? तर भारतातील राष्ट्रीय वन धोरण जे जाहीर झाले मित्रांनो जाहीर झाले 1952 मध्ये जाहीर झाले. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, इन सिटू संरक्षण म्हणजे काय? तर इन सिटू संरक्षण म्हणजे मित्रांनो नैसर्गिक अधिवासात संरक्षण. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, एक सिटू संरक्षणचे उदाहरण कोणते? तर एक सिटू संरक्षणचे उदाहरण जे आहे मित्रांनो ते आहे प्राणी संग्रहालय. सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे मित्रांनो ते आहे विदर्भामध्ये आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो, भारतातील सर्वात मोठे बायोस्फिअर रिझर्व्ह कोणता? तर भारतातील सर्वात मोठा बायोस्फिअर रिझर्व्ह जो आहे मित्रांनो तो आहे ग्रेट निकोबार बीच. आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, वन महोत्सव कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तो वन महोत्सव जो साजरा केला जातो मित्रांनो तो जुलै या महिन्यामध्ये साजरा केला जातो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी जो आहे मित्रांनो तो डॉल्फिन आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो, कार्बन शोषणात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका कोणाची असते? तर कार्बन शोषणात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका जी असते मित्रांनो ती असते वन्यांची राहते. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 42वा येतो, महाराष्ट्रातील तिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते? तर तिपेश्वर अभयारण्य जे आहे मित्रांनो ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो, भारतातील वन संशोधन संस्था कुठे आहे? तर भारतातील वन संशोधन संस्था जी आहे मित्रांनो ते देहरादूनमध्ये आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो, ग्रीन इंडिया मिशन कोणत्या योजनेशी संबंधित आहे? तर ग्रीन इंडिया मिशन जे आहे मित्रांनो ती संबंधित आहे वन संवर्धनशी संबंधित आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रीय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत येतो? महाराष्ट्रीय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जे आहे ते सह्याद्री पर्वतरांगेत आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो, जैवविविधता अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर जैवविविधता अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 2002 मध्ये लागू झाला. एज आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि इम्पॉर्टंट नोट्स लागत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.